नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुमच्या सोबत अगदी रेस्टॉरंट सारखी कॉर्न चीज बॉल्स घरच्या घरी कसे बनवता येतील याची रेसिपी शेअर करणार आहे। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। ही रेसिपी थोडे वेगळ्या प्रकारे मी ट्राय करून बघितली आहे। चला तर मग बघूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला यासाठी लागणार आहे कॉर्न। मी आता असे मक्याचे कणीस असे भाजून घेतलेले आहेत। तुम्ही हवं तर ते जे कॉर्न बाजारात तसेही मिळतात त्याचे दाणे तेही शिजवून घेतले तरी चालेल। अशा प्रकारे कॉर्न भाजून घेतल्यानंतर मी त्याचे सुरीने असे ते काढून घेतलेले आहेत। त्याचे दाणे अगदी पटापट निघतात। दाणे याचे शिजून आपण घेतले तरी चालेल किंवा अशा प्रकारे भाजून त्याचे दाणे सुरीने काढून घेतले तरी चालतात। आता हे कॉर्न नंतर आपल्याला मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करू शकता। मी असंच हँड मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे थोडेसे, कारण जाडसरच आपल्याला ते बारीक करायचे आहे, म्हणजे जेणेकरून ते जेव्हा आपण ते बॉल्स बनवतो तेव्हा ते दाणे आपल्याशी त्या कॉर्न्स खाताना लागले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचे आहे, खूप बारीक करायचे नाहीये। आता इथे मी 3 उकडलेले असे बटाटे घेतलेले आहे स्मॅश करून, आणि मग नंतर आपल्याला जे आपण हँड मिक्सरमध्ये मक्याचे दाणे बारीक करून घेतले होते ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। हे एक लक्षात घ्या, कारण यामध्ये खूप बारीक करायचं नाहीये मक्याचे जेव्हा आपण ते दाणे बारीक करतो तेव्हा, आणि भाजून घ्यायचे आहे कणीस जेव्हा आपण घेतो तेव्हा। त्यानंतर मग मी यामध्ये घेणार आहे एक मोठा कांदा बारीक चिरून। कांदा व्यवस्थित बारीक घ्यायचा आहे चिरून, कारण जेव्हा बॉल्स बनवतो आणि ते मग व्यवस्थित बारीक चिरलेलं पाहिजे। नंतर मग मी त्यामध्ये टाकली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी, जास्त लसूण घ्यायचं नाही, थोडंसं फ्लेवरसाठी मी लसूण यावर किसून टाकते आहे, त्यामुळे थोडंसं एक वेगळा फ्लेवर येतो या बॉल्ससाठी। चिली फ्लेक्स घेतलेला आहे थोडंसं, हवं तर यामध्ये तुम्ही कसुरी मेथी सुद्धा टाकू शकता वेगळ्या चवसाठी। आता नंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे, आणि इथे खरं तर मी माझ्याकडे ज्या भाज्या होत्या अवेलेबल त्या घेतल्या आहे। इथं मोड आलेले मूग आणि थोडीशी कोबी असं मी मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे। तुम्ही तुमच्याकडे जी भाजी अवेलेबल असेल ती आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे। अगदी थोड्याशा प्रमाणात घ्यायची आहे, पण ती व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे, कारण जे बॉल्स बनवणार आहेत ते व्यवस्थित आपल्याला बॉल्स बनवता आले पाहिजे असे। आता इथं मी चीज घेतलेलं आहे, हे एवढं चीज आपल्याला किसून टाकायचं आहे त्यामध्ये। चीज बाजारात कोणत्याही प्रकारचं तुम्ही घेऊ शकता, किंवा चीजचं असं एक वेगळ्या प्रकारचं पॅकेटही मिळतं जे पूर्ण आपण त्यामध्ये हे करू शकतो ते। आता इथं मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, आणि मग त्याचे छोटे छोटेसे असे बॉल्स बनवून घेणार आहे। हे पटापट आपल्याला हे करावं लागतं, कारण नंतर चीज मेल्ट होतं। अशा प्रकारे मी बॉल्स बनवून घेतलेले आहे सगळे त्याचे, आणि मग यानंतर यामध्ये मी कोणतेही बेसन पीठ मैदा वगैरे काही ऍड केलेले नाही, असेच बॉल्स बनवलेले आहे। इथं नंतर मग ब्रेडचा मी असा चुरा करून घेतलेला आहे। हा ब्रेडचा चुरा हवा तर तुम्ही फॅन खाली सुकवून घेऊ शकता, कारण तो ब्रेड जर ओला असेल तर मग ते नंतर आपल्याला ते जेव्हा बॉल्स त्यातमध्ये घोळायचे असतात ते नीट घोळवता येत नाही। इथे मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, आणि याची आपल्याला अशी थिक पेस्ट बनवायची आहे, जास्त पातळ पेस्ट बनवायची नाहीये। पाणी घालून थोडंसंच पाणी घालून आपल्याला व्यवस्थित त्याची पेस्ट करायची आहे। यामध्ये आपल्याला ते बॉल्स जे आपण बनवून घेतले आहे ते डीप करायचे आहे, आणि मग आपल्याला ते तळायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही पेस्ट बनवायची आहे, इथे बघू शकता तुम्ही। त्यानंतर मी जे बॉल्स बनवले होते ते मी यात डीप करणार आहे व्यवस्थित, आणि मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेणार आहे। त्याला ब्रेड क्रम्स व्यवस्थित असा लागला जाईल अशा प्रकारे आपल्याला ते व्यवस्थित त्यामध्ये घोळवायचे आहेत। अशा प्रकारे ब्रेड क्रम्स हवं तर तुम्ही वरूनही टाकून नंतर मग असं ते भांडं आहे ते फिरवून मग त्याला करू शकता। अशा प्रकारे आपल्याला हीच क्रिया 2दा करायची आहे। हीच खूप मेहनतीचं काम आहे। इथे जर व्यवस्थित आपले बॉल्स त्यामध्ये त्याला ब्रेड क्रम्सनी आणि मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरच्या याने व्यवस्थित कव्हर झाले तर मग ते तेलात सुद्धा व्यवस्थित तळले जातात, म्हणजे जे ते चीज आहे ते बाहेर येत नाही, ते मेल्ट होत नाही।
आता इथे मी एकीकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि पहिल्यांदा मी एक बॉल्स त्यामध्ये बघणार आहे सोडून की व्यवस्थित तो तळला जातोय की नाही, कारण बऱ्याचदा ते जे चीज आहे ते अतिउष्णतेमुळे बाहेर येतं आणि मग आपला जिथे बॉल्स तेच तेलामध्ये असा फुटतो. इथे आधी मी तेल तापवून घेतलं आहे कडक आणि मग नंतर गॅस कमी करून असं ते व्यवस्थित तळायला ठेवलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. आणि नंतर मग तळून झाल्यानंतर आपला बॉल्स व्यवस्थित बाहेर जेव्हा मेल्ट व्हायला लागतं तेव्हा तडतड आवाज येतो, त्याच्या आधीच आपल्याला बॉल्स तेलातून बाहेर काढायचा आहे. इथे मस्तपैकी आपला चीज कॉर्न बॉल्स तळून रेडी आहे. असेच अजून नंतर मग मी 2-3 बॉल्स त्या ब्रेड क्रम्समध्ये 2दा घोळवून नंतर मग मी तळायला टाकले आहे. 2दा कव्हर करायचे ब्रेड क्रम्सने, ही क्रिया तुम्ही लक्षात ठेवा, कारण 2दा त्याला ते आवरण आलं की मग ते व्यवस्थित जे चीज आहे ते तेलातून जेव्हा आपण तळतो तेव्हा बाहेर येत नाही. अशा प्रकारे मी ते काही चीज कॉर्न बॉल्स तळून घेतले आहेत. इथे बघू शकता तुम्ही. आणि ते आतून सुद्धा इतकं छान झालेलं आहे ना, त्याचं चीज आणि ते व्यवस्थित परफेक्ट आतमध्ये शिजलं गेलं आहे. अशा प्रकारे आपले चीज कॉर्न बॉल्स रेडी आहे, अगदी रेस्टॉरंटसारखे. या मध्ये मी तुम्हाला एक टिप्स सांगेल की मी कोबी आणि मोड आलेले मूग वापरले होते, त्याऐवजी तुमच्याकडे जर शिमला मिर्च अवेलेबल असेल तर तेही तुम्ही यामध्ये वापरू शकता. माझ्याकडे जी भाजी अवेलेबल होती ती मी यात वापरली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते प्लीज मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.